नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 18 ऑगस्ट 2024 वारंवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे काही आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। सिडकोंचे आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 13 ते 16 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सिडकोन पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते एक नंबरच्या क्वालिटीमध्ये आपल्याला 13 ते जास्तीत जास्त 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला सिडकोनसाठी दर पाहायला मिळते। अननसची आपल्याला आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, जर साधारणतः मीडियम साईजमध्ये आपल्याला अननससाठी कमीत कमी 800 रुपयापासून ते जास्तीत जास्त एक नंबरच्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 1500 रुपयापर्यंत डझनसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला आज अननससाठी तेजी झालेली पाहायला मिळते। चिकूची क्वालिटी पाहू शकता, तर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। कमीत कमी आपल्याला चिकूसाठी साधारणतः 30 रुपये किलोपासून एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला चिकूसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। सीताफळाची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला लहान साईजपासून 30 रुपये किलोपासून एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 150 रुपये किलोपर्यंत आपल्याला सीताफळासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर गावरान सीताफळाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। पपईची क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या पपईसाठी आज पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 30 रुपये किलोपासून आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळते। जास्तीत जास्त उच्चांकी दर जे आहे तो 36 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळतात। आवक ही मोठ्या प्रमाणावरती आहे, त्याचबरोबर दरामध्ये तेजी आपल्याला पपईसाठी झालेली पाहायला मिळते। अंजीरची क्वालिटी पाहू शकता, तर अंजीरसाठी आपल्याला कमीत कमी आज 30 रुपयापासून जास्तीत जास्त एक चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला अंजीरसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। गावरान पेरूची क्वालिटी पाहू शकतो, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गावरान पेरूसाठी साधारणतः कमीत कमी 25 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या गावरान पेरूसाठी 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। सफरचंदची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 120 रुपयापासून ते जास्तीत जास्त 200 रुपयापर्यंत आपल्याला सफरचंदसाठी दर पाहायला मिळते। मोसंबीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर लहान मोसंबीसाठी कमीत कमी आपल्याला 15 रुपये किलोपासून ते एक नंबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला मोसंबीसाठी जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झाली आहे, त्याचबरोबर दर जे आहेत ते आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबी पाहायला मिळते। डाळिंबाची क्वालिटी पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंब पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 ते 120 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला 325 रुपयापर्यंत आपल्याला आज उच्चांकी दर पाहायला मिळते। आवक कमी जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला आज थोडीफार तेजी पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आज 325 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। पेरूची क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर आवक आपल्याला तैवान पेरूसाठी चांगली क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 60 रुपयापासून ते 110 रुपयापर्यंत आपल्याला पेरूसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तैवान पेरूची आवक पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः आपल्याला कलिंगड कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 4 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीच्या कलिंगडासाठी साधारणतः जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात।
ड्रॅगन फ्रूटची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर व्हाईट ड्रॅगन फ्रूट आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला कमीत कमी व्हाईट ड्रॅगन फ्रूटसाठी जास्ती असं साधारणतः आपल्याला 100 ते 120 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला जे दर आहे ते 50 रुपयापासून आपल्याला व्हाईट ड्रॅगनसाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर लाल ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला चांगली क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 80 रुपये किलोपर्यंत पासून जास्ती असते. एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला 150 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. लाल ड्रॅगनसाठी दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये आपल्याला लिंब पाहायला मिळतात. तर या लिंबांसाठी आपल्याला 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर साधारणतः एक नंबरच्या टॉप क्वालिटीच्या लिंबांसाठी दर जे आहे ते आपल्याला 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या लिंबांसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर दरामध्ये आज 10 रुपयाची तेजी लिंबांसाठी झालेली पाहायला मिळते. आवक कमी आहे. त्याचबरोबर दरामध्ये आज चांगली तेजी लिंबांसाठी झालेली पाहायला मिळते.